खोपोलीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंगेश काळोखे यांच्या घरी भेट। काळोखे यांच्या कुटुंबियांचं शिंदेंकडून सांत्वन। खोपोलीमध्ये काल मंगेश काळोखे यांची निर्घृण हत्या करण्यात आली। मंगेश काळोखे यांच्या हत्येमागे सुधाकर घारेचा हात, कुटुंबियांचा आरोप। आम्हाला न्याय द्या, काळोखे कुटुंबियांची उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे ही मागणी। खोपोलीमधील मंगेश काळोखे यांच्या हत्या प्रकरणामध्ये 7 जणांना अटक। रायगड पोलिसांनी आरोपींना ताब्यातही घेतलं। मुख्य आरोपी रवींद्र देवकरचा दुसरा मुलगा धनेश देवकरलाही अटक। खोपोलीनंतर आता कर्जतच्या नगरसेवकाचा नंबर। मंगेश काळोखे यांच्या हत्येच्या बातमीवरती कर्जतमधील महेंद्र घारे नावाच्या व्यक्तीची कमेंट। नगरसेवक संकेत भासेंचे पोलिसांना निवेदन। तर सांगलीमध्ये उमेदवारीसाठी भाजप पदाधिकारी दीपक मानेंचा पत्नीसह ठिय्या। भाजप आमदार सुधीर गाडगे यांच्या कार्यालयामध्ये ठिय्या। निष्ठावंतांना डावललं जात असल्याचाही केला आरोप। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना मतदान न करण्याचा ग्रामस्थांचा ठराव। नाशिकच्या अंबड गावातील ग्रामस्थांचा हा ठराव। आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्याची मागणी। यवतमाळमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून खासदार संजय देशमुख यांचा उपरोधिक जाहीर सत्कार। नगर परिषदेमध्ये एकही नगरसेवक निवडून आलेला नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी। यवतमाळ या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांमध्ये राडा। कार्यकर्त्यांकडून टेबल खुर्च्यांची तोडफोड। खासदार संजय देशमुखांचा उपरोधिक सत्काराचा कार्यक्रम उधळून लावला। सोलापुरात ठाकरेंची शिवसेना आणि मनसे पदाधिकाऱ्यांमधील वाद चव्हाट्यावर। महेश धाराशिवकर आणि अजय तासरी यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची। काँग्रेसला जास्त जागा जात असल्याचं पाहून शिवसैनिकांमध्ये नाराजी। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एमआयएमच्या 2 गटांमध्ये उमेदवारीच्या वादातून राडा। मोहम्मद इसरार यांना उमेदवारी जाहीर झाली, त्यानंतर काढण्यात आलेल्या रॅली दरम्यान वाद। कोल्हापूर या ठिकाणी आता काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेसाठी वकिलांची टीम। उमेदवारांच्या अर्ज भरताना कोणतीही चूक होऊ नये यासाठी सतेज पाटील यांच्याकडून घेतली जाते संपूर्ण खबरदारी। कोल्हापूर या ठिकाणी महापालिकेसाठी धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिकांचा उमेदवारी अर्ज दाखल। कृष्णराज महाडिक प्रभाग क्रमांक 3 मधून निवडणुकीच्या रिंगणात। पुण्यातील गुंड बंडू आंदेकरनं पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये अर्ज भरला। आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये बंडू आंदेकर सध्या न्यायालयीन कोठडीत। चिपळूणमधील भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती झाल्यानं जल्लोष। जाधव यांच्या कार्यालयाबाहेर दोन्ही ठाकरेंचे कार्यकर्ते एकत्र। भास्कर जाधव यांना मनसैनिकांनी पेढाही भरवला। पुण्यात जागा वाटपावरून शिंदेंच्या शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर। जागा वाटपावरून नाना भानगिरे आणि विजय शिवतारे यांच्यामध्ये वाद। नीलम गोरे आणि विजय शिवतारे पैसे घेऊन उमेदवारी देत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मंत्री बाबासाहेब पाटलांचा जालना दौरा। माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची घेतली भेट। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आजपर्यंत 1254 अर्जांची विक्री। अद्याप एकही अर्ज दाखल नाही। अर्ज भरण्यासाठी अवघे 3 दिवस बाकी। शेवटच्या 2 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता। जळगावमधील शिंदेंच्या शिवसेनेचे माजी महापौर ललित कोल्हे हे जळगाव कारागृहातून महापालिका निवडणूक लढवणार। बोगस कॉल सेंटर प्रकरणामध्ये कोल्हे नाशिकमध्ये न्यायालयीन कोठडीत। कोल्हे प्रभाग क्रमांक 11 मधून उमेदवारी अर्ज दाखल करणार। मिरजमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये गेलेले माजी उपमहापौर पुन्हा जनसुराज्य पक्षात। अवघ्या काही दिवसांमध्ये आनंदा देवमाने यांची जनसुराज्य पक्षामध्ये घरवापसी। वसई विरारमधील भाजप पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश। सचिन राऊत आणि मालती विश्वकर्मा यांचा कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश। कोल्हापुरात इचलकरंजीमध्ये भाजपच्या संभाव्य यादीला स्थगिती। भाजपच्या संभाव्य यादीला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती। यादीसंदर्भात उद्या वर्षावरती बैठक पडणार पार। मालेगाव पालिकेसाठी मनसे आणि ठाकरे सेना एकत्र लढणार। पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस मनसे आणि ठाकरे सेनेची संयुक्त बैठक। आघाडी करून निवडणूक लढवण्याचा निर्णय। तर आज जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय होण्याची दाट शक्यता। जालन्यातील एका लग्न समारंभामध्ये माजी खासदार रावसाहेब दानवे आणि आमदार अब्दुल सत्तार यांच्या गप्पा रंगल्या। करमाड या ठिकाणी एका विवाह सोहळ्यामध्ये आमदार नारायण कुचे आणि दानवेंमध्ये अब्दुल सत्तार बसले। धुळ्याच्या शिंदखेडामध्ये नूतन नगराध्यक्ष कलावती माळी यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला। येणाऱ्या काळात शिंदखेड्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार, माळी यांचं हे वक्तव्य।
आदित्य ठाकरे यांच्याकडून नाशिकच्या तपोवन परिसरातील झाडांची पाहणी, आदित्य ठाकरेंचा पर्यावरण प्रेमींसह नाशिककरांसोबत संवाद, तपोवनातील वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींचा तीव्र विरोध. जळगावमध्ये महाराष्ट्र प्रदेश 12 बलुतेदार महासंघाच्या पदाधिकारी आक्रमक, तर आता भाजपा आमदार सुरेश भोळे यांच्या घरासमोर जोरदार घोषणाबाजी. आगामी निवडणुकीमध्ये बलुतेदार समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्याची केली मागणी. गोंदियामध्ये धान बोनस घोटाळा प्रकरणी आता आणखी एक संस्था रडारवरती. धान बोनस घोटाळ्याची जिल्हाभरामध्ये व्याप्ती अशी माहिती. 3 संस्थांच्या 28 संचालकांवर सालेकसा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. एकविरा देवीच्या देवस्थान ट्रस्टमध्ये गैरव्यवहाराचा आरोप. पुजारी गणेश देशमुखांकडून गैरव्यवहार होत असल्याचा आरोप. ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांनी कोट्यवधींची अफरातफर केल्याचाही आरोप. अध्यक्ष दीपक हुलावळे यांनी पुजाऱ्यांचे आरोप मात्र सर्व फेटाळले. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव पुणे महामार्ग शेतकऱ्यांनी रोखला. इंदोर मनमाड रेल्वेसाठी जमीन अधिग्रहण दर कमी, त्यामुळे शेतकरी आक्रमक. चोंडी गावाजवळ शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला. हिंगोलीच्या कळमनुरीमधील देशी दारूची दुकानं तात्काळ बंद करण्याची केली जातेय मागणी. नवनिर्वाचित नगराध्यक्षा अश्लेषा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी मोर्चाही काढला. उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आलं निवेदन. तुळजापूर तालुक्यातल्या मेसाई जवळगा या ठिकाणी ग्रामस्थ वीजपुरवठा सुरळीत नसल्यानं आक्रमक. तुळजापूर लातूर महामार्गावरती चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा. बिबट्याच्या भीतीमुळे दिवसा वीज देण्याची केली जातेय मागणी. बुलडाण्यात यंदाच्या रब्बी हंगामात हरभऱ्याचे पेरणी क्षेत्र वाढले, मात्र घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढला, त्यामुळे शेतकरी चिंतेत. हरभऱ्याच्या उत्पन्नामध्ये घट होण्याची देखील दाट शक्यता. लातूरच्या आडत बाजारामध्ये सोयाबीनला 5,000चा भाव. चांगला भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त. लाल कांद्याच्या दरात वाढ झाली, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. चाळीसगाव बाजार समितीतून 12 दिवसांमध्ये 22,000 क्विंटल कांद्याची निर्यात. गिरणापट्ट्यातील लाल कांद्याला परदेशातूनही मोठी मागणी. साताऱ्याच्या कराडमध्ये कृषी विभागाकडून ऊस पीक आणि फळं फुलं स्पर्धेचं आयोजन. ओंकार पाटील आणि प्रशांत गरुड यांच्या ऊस पिकाला प्रथम क्रमांक मिळाला. स्पर्धेत शेतकऱ्यांनी मोठा सहभागही घेतलेला. वाशिमच्या रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीच्या दरात जोरदार तेजी. हळदीच्या दरात 1,430 रुपयांची वाढ. हळदी प्रति क्विंटल 16,130 रुपयांवरती. पुण्याच्या मोशीमध्ये टाटा धरणातून आता 2 टीएमसी वाढीव पाणी सोडण्याची मागणी. शेती सिंचनासाठी आणि पिण्यासाठी वाढीव पाणी सोडण्याची स्थानिकांचीही मागणी. बदलापूर जवळच्या वांगणीमध्ये पुन्हा बिबट्याची दहशत. भर लोकवस्तीमध्ये बिबट्याचा 2 कुत्र्यांवर हल्ला. वन विभागाचं पथक वांगणी गावामध्ये दाखल झालं. वन विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची केली जाते मागणी. बीडच्या केसमध्ये महिलेवर अत्याचार, पोलिसात गुन्हा. भाजीपाला घेण्यासाठी शेतात बोलावून महिलेवर अत्याचार केले. 57 वर्षीय आरोपी मधुकर म्हस्केला पोलिसांकडून अटक. बंदुकीचा धाक दाखवत कंत्राटदाराकडून उकळले 18 लाख रुपये. चंद्रपूर शहराजवळच्या पडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतली ही घटना. एकूण 3 आरोपींना केली अटक. गोंदिया जिल्ह्यामध्ये बालविवाह सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार. पुरगावात लग्न मंडपामध्ये दामिनी पथकानं बालविवाह रोखला. विवाहाची तयारी सुरू असतानाच प्रशासनाचा हा हस्तक्षेप. सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलीस अलर्ट. सांगली शहरामध्ये येणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी. नागपूरमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 60 पथकांकडून निगराणी. आचारसंहितेचं उल्लंघन रोखण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना. नाशिक या ठिकाणच्या चांडक सर्कल या परिसरामध्ये गाडीवरती झाड कोसळल्याची घटना. झाड कोसळलं, त्यामुळे वाहनाचं मोठं नुकसान. जीवितहानी मात्र सुदैवानं नाही. रत्नागिरीच्या गणपतीपुळेमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी. मोठ्या संख्येने पर्यटक गणपतीपुळेमध्ये दाखल झाल्यानं वाहनांची संख्या वाढली. वाहतूक कोंडीचा पर्यटकांना फटका बसला. 31 डिसेंबरला श्री संत गजानन महाराजांचं मंदिर रात्रभर खुलं असेल. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भाविकांची गर्दी. दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा ओघ पाहता मंदिर प्रशासनाचा हा निर्णय. सलग सुट्ट्यांमुळे धार्मिक स्थळांवरती भाविकांची गर्दी. ज्योतिर्लिंग वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा. जळगावच्या सराफा बाजारात चांदीच्या दरात 20,000 रुपयांची वाढ, तर सोन्याच्या दरात 1,600 रुपयांची वाढ. चांदीच्या दरानं 2.5 लाखांचा आकडा ओलांडला. खामगावमध्ये महावितरण कार्यालयाचा ग्राहक मेळावा उत्साहात. बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा मिळण्याकरता मागेल त्याला सौर कृषी पंप योजना. महावितरण अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन.